खरं तर तिला संपवायलाच हवं, पण आत्ता काही करायचं नाही. कारण कधी कधी माणूस समोर असला आणि तरीही सापडत नसला तर जास्त मजा येते गेम मध्ये. आपण फक्त चेक देत राहायचा की राजा एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे, एक पाऊल आडवं, एक पाऊल इकडे, असं करत स्वतःचा जीव वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा राजा, तो बघायला जास्त मजा येते. कधीतरी मिसेस खानविलकर, माझी मॉम, हा खानविलकर ग्रुपचा सगळा बिझनेस माझ्या हातात सोपवेलच. ती तरी बिचारी किती पळत राहणार, किती स्ट्रेस घेत राहणार. थकली आता ती. यावेळी मी चेकच असा दिला ना की वजीराचा जीव गेल्याशिवाय गत्यंतरच राहणार नाही. एकदा का खानविलकर ग्रुपची सगळी सूत्र माझ्या हातात आली, इथे ठप्पीचे हातपाय तोडायचे, तिला कुठेतरी फेकून द्यायचं. माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. जस्ट वेट फॉर माय इन्स्ट्रक्शन्स. ओके मॅडम, तुम्ही सांगाल तसंच करू. लांब टाकून नेण्यापेक्षा तिला खतमच करून टाकतो. म्हणजे काय, पुढचं काय मचमचच नको. ए ए ए ए मी काय म्हटलं? वेट फॉर माय इन्स्ट्रक्शन्स. मी सांगते तसंच आणि तेवढंच करायचं. डोकं चालवायला इथे मी आहे, उगाच नसलेलं डोकं चालवायचं नाही स्वतःच. राजाला वाचवायचं असेल तर वजीराचा जीव जायलाच हवा. आईला ही मॅडम फार उडती आपल्या जीवावर. ही बाई जर वाचली ना तर उद्या आपलं खरं नाही. एकदा काय आपले उरलेले पैसे मिळाले, खतमच करून टाकू हिला. शकू मावशी, शकू मावशी, कुठे आहे मी? मेंदू मध्ये क्लॉट म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आलीच. महिना, 1.5 महिना फार वेळ नाहीये. शकू मावशी,
स्वीटू, स्वीटूचीच हाक होती ती. भास होता का माझा? स्वीटू कुठे आहेस तू? कुठे आहेस तू यार? वागली नलू माझ्याशी असं. तिचं चित्त धाऱ्यावर नाहीये तसं माझंही धाऱ्यावर नाहीये ना. तिला जशी स्वीटूची काळजी आहे तशी मलाही काळजी आहे ना स्वीटूची. कुठे असेल माझी लेक, माझंही चित्त नाहीये धाऱ्यावर. आणि त्या नलूने माझ्यावर हे असे फलते सलते आळ घालायचे. ती सुद्धा पॅनिक झाली होती. मी सांगायचा प्रयत्न करत होते एक आणि तिला वाटत होतं एक. हे बघ तू रडू नकोस. आता नलू मावशीचा विचार करू नकोस. स्वीटू घरी आली ना सगळी कन्फ्युजन दूर होतील. कुठे असेल माझी लेक? शकू, मी काय म्हणतो, त्या मोहित बरोबर पळून तर नसेल गेली? अहो काय बोलताय तुम्ही? आपली सून आहे ती. तुमचं डोकं फिरलंय का डॅड? मोहित जेलमध्ये आहे, त्याच्याबरोबर कशी पळून जाईल ती आणि का पळून जाईल? तुम्ही ते माझ्या मुलीचं जीवाचं मला पडलं आणि तुम्ही कसले भलते सलते तर्क लावताय. तुम्ही प्लीज डॅडी काही बोलू नका. सगळ्यांना इथे आधीच खूप टेन्शन आहे. मी कुठे कुठे स्वीटू स्वीटू कुठे आहे? कशी आहे ती? बरी आहे ना? तू घेऊन आलास ना तिला? काय गाडीतनं वगैरे उतरते का ती? रॉकी दादा काय झालं? स्वीटू नाही मिली. नाही मिली म्हणजे मला वाटलं तू घेऊन येशील तिला. और एक बुरी खबर है मम्मी जी. ओम भाई का फोन आया था, कहता है स्वीटू किडनैप हुई होगी. हाँ? स्वीटूला किडनॅप केलं? आमची स्वीटू किडनॅप झाली? हाँ काका. देवा, I want मस्त माझी स्वीटू. माझी स्वीटू. हे काय खरंच किडनॅप झाली असेल तर? मॉम, आपलं चुकलंच खरं. साध्या सरळ मुलीवर आपण एवढी मोठी जबाबदारी टाकली, घराची, बिझनेसची, खानविलकरांच्या नावाची. ती नाही बिचारीला पेलता आली. तिच्या साध्या सरळ स्वभावाला नाही झेपलं हे सगळं. आपले बिझनेस रायव्हल्स काही कमी आहेत का? तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्यांनी काय करायचं आपण? बेबी बेबी शांत हो जाओ, कुछ नहीं होगा स्वीटू, कुछ नहीं होगा. ओम भाई स्वीटू को ढूंढ रहे ना अभी. मैं और चिन्ह जाते हैं उसको ढूंढने के लिए. आप लोग प्लीज टेंशन मत लो प्लीज. फोन अरे काही नाही होणार, मिळेल स्वीटू. मॉम शांत. सगळंच विचित्र होऊन बसलंय. पण दादा एवढं काय बोलले असतील हो शकूताई आपल्या स्वीटूला? मला नाही वाटत त्या काही चुकीच्या वागल्या असतील. नलू, तू पण कमाल करतेस. कसं बोलत होतीस शकूताईंशी? रागाच्या भरात निघून आलीस? उगीच नाही निघून आले. फार वाईट वागली माझ्या मुलीशी. माझी पोट निघून गेली. कधी तशी वागली नव्हती ती. बहिणी तुम्ही शांत व्हा ना. नलू, तू चिडतेस कशाला? चिडून काय होणार आहे? तर आपण सगळेच काळजीत आहोत. देवा, लवकरात लवकर परत आणणार आमच्या स्वीटूला. नाही सुमन, आपली स्वीटू लवकरच आपल्या समोर येणार आहे. देवाला परत आणावंच लागणार. आजवर देवाने माझी आणि माझ्या मुलीची खूप परीक्षा बघितली, खूप परीक्षा घेतली. पण आज मी या देवाची परीक्षा घेणार आहे. मला माझी मुलगी हवी आहे. जोवर स्वीटू सापडत नाही, देव पाण्यात राहणार. आणि जोवर स्वीटू आमच्या समोर येत नाही, मी अन्नाचा कणही तोंडात टाकणार. नलू, नलू काय हे? बहिणी कुठे गेले असेल यार स्वीटू? मला खूप टेंशन होती. अरे चिन्ह यार, तू टेंशन मत ले यार. ओम भाई भी ढूंढ रहे, हम भी ढूंढ रहे ना. मिल जाएगी. कहाँ जाएगी वो? आता कुठे शोधायचं तिला? जिथे जिथे असू शकते तिथे आपण बघितलं ना.
यार मैं भी वही सोच रहा हूँ, कहाँ पे ढूंढूं? रॉकी नाही स्वीटूचा काही पत्ता नाही, पण तिची पर्स सापडली. सो ही पर्स जिथे पडली होती तिथे एक मुलगा भेटला. त्या मुलाने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या झाल्या त्या. ऑल्सो जिथे पर्स सापडली तिथे एक सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा होता आणि त्यातलं फुटेज मी बघितलं आणि आता पोलीस सुद्धा मदत करतात. कुठे गेली स्वीटू? चिन्या स्वीटूला एका गाडीत घालून घेऊन गेले लोक. फक्त द गुड न्यूज इज ती गाडी टोल क्रॉस करून गेली नाही हे कन्फर्म झालंय. सो ती गाडी याच एरियात आहे. सो इट्स इझियर टू ट्रेस. सो आपण ती गाडी शोधूयात. मी तुम्हाला नंबर आणि त्याचे फोटोज मेसेज करतो. हा मुंबई, अगर स्वीटू मिले ना तो खबर कर देना. हो. चले. ओके, आपण वेगवेगळ्या दिशांना जाऊयात. मी इकडे जातो, तू इकडे जा. ओके ठीक है. ओके ऑलराइट चिन्या चल. ओम दादा. हा इन्या, चिन्या इट्स ओके. काय करू? स्वीटू सापडले पाहिजे. सापडले पाहिजे. काय कर? चिन्या आपण शोधू तिला, ती सापडणार. ओके शोध तू. ओके तू टेंशन मत ले, तू ढूंढ उसको. हाँ, होश आवाज में ढूंढ. हाँ, चल 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 चल. स्पीकर ऑन कर. काय चाललंय? काय काय बाहेर काय चालल्याची कल्पना आहे का तुला? स्टुपिड. कुठलाही सुगावा नसताना, कुठली हेण नसताना, क्लू नसताना स्वीटू किडनॅप झाली हे ओमनी शोधून कसं काढलं? मॅडम ते काय चाचपडत काय बोलताय? चाचरत काय बोलताय? त्याच्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. आता निघा, पळा. हा, स्वीटू कुणाच्याही हाती लागता कामा नये. तुम्ही आता हालचाल केली नाहीत ना तर माझा भाऊ खूप स्मार्ट आहे, त्याला तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. मॅडम हो हो, पण त्यांनी तिला कसं? बडबडण्यात वेळ घालवलात ना तर खेळ सगळा इथे संपेल. ते पैसे घेताना मोजून घेतलेत ना? हा, काम करताना का असं होतंय? का असा गोंधळ घालून ठेवलाय? हो मॅडम, आम्ही काहीतरी करतो. काहीतरी नाही, आता करायलाच पाहिजे. मी सांगेपर्यंत स्वीटू कुणाच्याही हाती लागता कामा नये. तिकडनं निघा ताबडतोब, हलवा तिला तिथून, दुसरीकडे कुठेतरी घेऊन जा. डू व्हॉट एव्हर पॉसिबल. माझं काम झालं पाहिजे. जर स्वीटू कुणाच्या हाती लागली ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. हा, मी आधीच सांगून ठेवते. हो मॅडम, आम्ही काहीतरी करतो. काही झालं तरी पार्सल घरी पोहोचणार नाही याची गॅरंटी देतो आम्ही. एकदा का ममानी खानविलकर ग्रुपची सगळी सूत्र एकदा का मिसेस खानविलकरांनी खानविलकर ग्रुपची सगळी सूत्र माझ्या हातात दिली, बस स्वीटूचं काय करायचं ते मी बघून घे. तोपर्यंत चालू द्या उंदरा मांजराचा खेळ. मालविका खानविलकर आहे मी. असं करायला मला भाग पाडलाय तुम्ही सगळ्यांनी. त्यामुळे एकदा का हा बिझनेस माझ्या हातात आला की हॅलो. हॅलो आई. सापडली का स्वीटू? सापडेल. इनफॅक्ट उद्या सनराईज व्हायच्या आत मी तिला घरी घेऊन येईन. म्हणजे ती कुठे आहे याचा अंदाज आहे तुला? तुला मी सगळं आल्यावर सांगेन. ऑलराईट. लवकर आण माझ्या स्वीटूला. तुम्ही लवकर या दोघेही. मी वाट बघते तुमची. येतो. काय होतंय तुला? तुला काही? मी ठीक आहे. ठीक आहे नक्की ना? हो. ओमशी बोलत होतीस, काय म्हणाला ओम? कुठे आहेस बिटू? काय पत्ता लागला नाही, पण तो स्वीटूला आणेल.
स्वीटूला आणेल म्हणजे कुठे ती कशी आहे, बरी आहे, काय बोलला का तो, काय बोलला ते खरं खरं सांग मॉम प्लीज. नाही काही नाही बोलला, पण तो स्वीटूला घेऊन येईन म्हणाला. स्वीटूला घेऊन येईल म्हणजे अजूनपर्यंत नाही सापडली ना स्वीटू. बिझनेसची सगळी जबाबदारी, आपल्या फॅमिलीची सगळी जबाबदारी तू तिच्यावर अशी पटकन सोपवलीस. आज दिवसभर ती ऑफिसमध्ये नव्हती, सगळी बिझनेस डील्स तिच्यामुळे रखडली होती. डॅडींना फोन येत आहेत, डॅडी पॅनिक झाले त्याच्यामुळे. काही डिसिजन्स घ्यायचे आहेत, काही महत्वाच्या सह्या करायच्या आहेत, काही डील्स फायनलाइज करायचे. डॅड म्हणत होते आणि आता स्वीटू सापडत नाही. तिचं काय झालं आपल्याला माहिती नाही. आणि आता ही बातमी लीक झाली, बाहेर आली, मीडियात आली तर पुन्हा एकदा आपली बदनामी होईल, ती वेगळीच. मी काय म्हणते, आपल्याला जे काही नुकसान व्हायचं ना ते होऊ दे, पण ही डील्स ना सगळी थांबूया. ही बातमी बाहेर यायला नको, बदनामी व्हायला नको. हा बरोबर ना? मला काय बोलतेस डॅडी, मला काही कळत नाहीये. ओम स्वीटूला घेऊन येईल, मग होईल सगळं व्यवस्थित. बाकी मला काही सुचत नाही. पण तिला घेऊन येईपर्यंत सगळी डील्स तशीच ठप्प होऊन जातील ना. आपल्याला लॉस सहन करावा लागेल, तो वेगळाच. काय करायचं? मला आता माझी मनस्थिती नाहीये काही प्रॉफिट लॉस बघायची. मला काही सुचत नाहीये. एकतर माझी तब्येत. काय मी काय म्हणते तायडे, तू बघ ना. मी कसं बघणार? मला काही माहिती नाहीये काय बिझनेस. मी गेले काही दिवस लक्ष पण घालत नाहीये बिझनेस. मी नाही. प्लीज तायडे, तू आपला बिझनेस काही दिवस तू सांभाळशील प्लीज. तू बघ ना, काही दिवस बिझनेस तू सांभाळ प्लीज. तू मला पारा फटानी देणार आहेस, मी बघू. मॉम खरं तर कोणाशी डील चालू आहेत, काय पद्धतीने बिझनेस चालू आहे मला काही माहिती नाहीये. पण अशा वेळी मी माझ्या फॅमिलीच्या मदतीला उभी नाही राहणार तर मग कोण राहणार? तू सांगतेस ना. मी लक्ष घालते बिझनेसमध्ये पुन्हा एकदा. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि स्वीटू परत येईल अशी प्रार्थना कर फक्त. हा, तुझ्यासाठी काही पण. हेच तर हवंय मला मम्मा. त्या डब्बीला नाहीतरी काय कळतंय बिझनेस मधलं. तू आराम कर बरं. पड मी पांघरून देते. कुठे असेल माझी स्वीटू? असेल, येईल. मालविका खानविलकर, कॉंग्रॅच्युलेशन. खानविलकर एम्पायरची तू पुन्हा क्वीन होणार.